नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिसेंटलीच ना चीनच्या गव्हर्नमेंटने चीनमध्ये 3 चाइल्ड पॉलिसीचा स्वीकार केलेला आहे किंवा 3 चाइल्ड पॉलिसी घोषित केलेली आहे। 3 चाइल्ड पॉलिसी म्हणजेच काय की प्रत्येक कपलला आता 3 मुलं अलाउड केलेली आहेत, म्हणजे प्रत्येक कपल 3 मुलांना जन्म देऊ शकतो। आता ही 3 चाइल्ड पॉलिसी कशी काय आली बघा। जर आधीपासून आपण कित्येक वर्षांपासून बघितलं तर चीनमध्ये 1 चाइल्ड पॉलिसी होती, म्हणजेच तिथे असं प्रॉपर धोरण होतं किंवा कंपल्शनच होतं की प्रत्येक कपल मागे एकच मूल असलं पाहिजे, 1 चाइल्डच असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही। ठीक आहे, आणि हे कंपल्सरी होतं, हे लक्षात ठेवा। मग असं काय झालं की चीनने आता अशा पद्धतीचा निर्णय घेतला की 3 मुलंच अलाउड केली। असं अजिबात नाहीये की चीनची लोकसंख्या एकदम खूप जास्त कमी झालेली आहे, चीन आता दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि भारत पहिल्या क्रमांकावर गेलाय, अजिबात नाहीये। बघा, फक्त एक फरक झाला इथे। 2020 ची जनगणनेचा जो आकडा आहे, चीनमध्ये 2020 मध्ये जनगणना झाली आणि काही एखाद महिन्यापूर्वी तो आकडा समोर आलेला आहे। त्या आकड्यामध्ये किंवा त्या डेटामध्ये अशा काही गोष्टी आढळल्या की चीनने असा निर्णय घेतलाय। इनफॅक्ट हा आकडा ज्या वेळेला बाहेर आला ना तर जगभरामध्ये त्याच्यावर चर्चा करण्यात आली आणि असं सुद्धा बऱ्याचशा आता एजन्सीज कडून म्हटलं जाते की 2025 पर्यंतच आता भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश होईल। आधी जे UNDPचे आकडे वगैरे होते किंवा त्यांचा जो अंदाज होता ना तो कसा होता की 2030 पर्यंत भारत चीनला मागे टाकेल लोकसंख्येच्या बाबतीत आणि पुढे निघून जाईल। 2030 मध्ये भारत पहिल्या क्रमांकाचा होईल, पण आता चीनचा जो आकडा समोर आलाय त्याच्यावरून असं म्हणण्यात येतंय की 2025 पर्यंतच भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश होईल। मग असे काय आकडे समोर आलेले आहेत, अशा काय गोष्टी झालेल्या आहेत की अशा प्रकारचा निर्णय लगेचच चीनने घेतलाय। सो बघा, चर्चेमध्ये तर हेच आहे, एक म्हणजे 3 चाइल्ड पॉलिसीला मंजुरी दिली आहे आणि हा निर्णय बघा खूप लवकर घेण्यात आलेला आहे। ज्या वेळेला चीनच्या लोकसंख्येचा आकडा समोर आला, जनसांख्यिकीचा एक प्रॉपर डेटा जगासमोर आला, त्याच्यानंतर खूप असं म्हटलं जात होतं की याचा डायरेक्ट इफेक्ट हा चीनच्या इकॉनॉमीवर, अर्थव्यवस्थेवर पडू शकतो पुढच्या काही वर्षांमध्ये, आणि मग चीनच्या गव्हर्नमेंटने लगेचच हा निर्णय घेतला 3 चाइल्ड पॉलिसीचा। ठीक आहे, जर आपण बघितलं ना तर चीनमध्ये 1980 पासून 1 चाइल्ड पॉलिसी लागू करण्यात आलेली। बघा किती वर्षांआधी 1980 मध्ये 1 चाइल्ड पॉलिसी लागू केली होती। पण ना 1 चाइल्ड पॉलिसी नंतर असं नाहीये की आता हा फरक आढळलेला आहे, लगेचच काही 30 वर्षांमध्ये लगेचच चीनच्या डेमोग्राफिक, आपण जनसांख्यिकी कशाला म्हणतो, ज्याच्यामध्ये लोकसंख्येचा पूर्ण अभ्यास केला जातो, फक्त लोकसंख्या किती आहे तो अभ्यास केला जात नाही, त्याच्यामध्ये सगळा अभ्यास असतो की स्त्री लोकसंख्या किती आहे, पुरुष लोकसंख्या किती आहे, त्यानंतर पालकांचा दर, बालिकांचा दर, जनन दर, जन्म दर, या सगळ्या गोष्टी मोजल्या जातात। ठीक आहे, मग 1 चाइल्ड पॉलिसी नंतर पुढच्या 30-40 वर्षांमध्येच काही अशा गोष्टी आढळून आल्या की चीनने ना इसवी सन 2000 मध्ये, म्हणजे 2000 मध्ये त्यांचा एक जनगणनेचा आकडा समोर आला असेल, त्यानंतर त्यांनी 2 चाइल्ड पॉलिसी स्वीकारली। आता ही जी 2 चाइल्ड पॉलिसी होती ना ती सुद्धा लिमिटेडच होती, म्हणजे सगळ्या कपलसाठी अप्लाय होत नव्हती, काही अशा त्यांनी क्रायटेरिया ठेवलेला की त्या कपलसाठीच फक्त ती अलाउड आहे 2 चाइल्ड पॉलिसी। त्यानंतर 2016 मध्ये पूर्णपणे 2 चाइल्ड पॉलिसी केली की प्रत्येक कपल आता 2 मुलांना जन्म देऊ शकतो। ठीक आहे, आता इथे 2 मुलांना मी परत सांगते, 2 मुलांनाच जन्म द्यायचा आहे असं नाहीये, 2 मुलांना जन्म देऊ शकतो। ओके, आणि महत्वाचं इथे लक्षात ठेवा, चीनची लोकसंख्या अजूनही अशी काही कुठे कमी झालेली नाहीये। भारताची लोकसंख्या आता 125 कोटींच्या वर गेलेली आहे, ज्यावेळेला 2011चा जनगणनेचा आकडा आलेला तो 121 कोटींचा होता। आणि आता खरं तर आपल्या भारतामध्ये सुद्धा जनगणना व्हायला पाहिजे होती, पण ती नाही झालीय। ठीक आहे, ज्या वेळेला येईल तेव्हा एक्झॅक्ट आकडा आपल्या समोर येणारच आहे। ठीक आहे, मग आता ज्या वेळेला ना चीनने 1 चाइल्ड पॉलिसी स्वीकारलेली त्यावेळेला तर असं चीनकडून खूप म्हणण्यात आलेलं की ही पॉलिसी स्वीकारल्यामुळे जी ड्रास्टिक लोकसंख्या वाढेल ती कुठेतरी कमी झाली आणि त्यामुळे चीनमध्ये पाणी किंवा जे वेगवेगळे रिसोर्सेस आहेत ते नीट यूज करता आले, लोकांना पुरवता आले। ठीक आहे, पण त्यामध्येच ना 1 चाइल्ड पॉलिसी खूप विवादास्पद सुद्धा ठरलेली, भरपूर लोकांकडून त्याच्यावर टीका सुद्धा केली गेलेली।
एक म्हणजे बघा जबरदस्तीने गर्भपात करणे, नसबंदी केल्या जात होत्या. आता समजा कोणाचाही जबरदस्तीने गर्भपात करणे याचा अर्थ काय होतो की आपल्या स्वतःच्याच बॉडीवर अधिकार नाहीये का? मग ज्या वेळेला आपला स्वतःच्या बॉडीवर अधिकार नाहीये, स्वतःवर काही अधिकार नाहीये, मग तिथे ह्युमन राईट्सचं उल्लंघन होतंय, मानवी हक्कांचं उल्लंघन होतंय, राईट. त्यानंतर लिंग गुणोत्तरावर परिणाम झालाय. अच्छा, इथे मानवी हक्कांचं उल्लंघन होतंय तर तुम्ही म्हणाल मॅम आताच काही दिवसांपूर्वी आपण 2 चाइल्ड पॉलिसीचा अभ्यास केलेला, भारतामध्ये पण सुद्धा आपण ऐकतो की हम दो हमारे दो. पण बघा हम दो हमारे दो हे कोणतं धोरण नाहीये आपल्याकडे, किंवा असं जबरदस्ती नाहीये की 2च मुलं असली पाहिजे. फक्त हम दो हमारे दो जे आहे ना ते एक प्रोत्साहन देण्यात येते की आपण या गोष्टीकडे, कुटुंब नियोजनाकडे नीट बघितलं पाहिजे, त्याच्यासाठीचं प्रोत्साहन आहे. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना सुद्धा आपल्या सरकारकडून राबवल्या जातात. पण असं प्रॉपर 1 चाइल्ड पॉलिसी, 2 चाइल्ड पॉलिसी असं आपल्या भारतामध्ये एक्झॅक्टली केंद्राचा कोणताच आदेश नाहीये. महाराष्ट्रामध्ये आहे, पण ते मी तुम्हाला पुढे सांगेलच आणि आपण ऑलरेडी त्याच्यावर अभ्यास सुद्धा केलेला आहे. त्यानंतर लिंग गुणोत्तरावर परिणाम झाला तर एक ऑब्व्हियस गोष्ट आहे 1 चाइल्ड पॉलिसी आहे, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आढळून आल्या की स्त्री भ्रूण जी हत्या आहे, स्त्री भ्रूण गर्भपात सुद्धा भरपूर होत आहेत. त्यामुळे लिंग गुणोत्तरामध्ये फरक येतोय. म्हणजेच जी स्त्रियांची संख्या आहे, मुलींची संख्या ती खूप कमी झालेली आहे, मुलांची संख्या खूप वाढलेली आहे. इनफॅक्ट माहितीये हा लोकसंख्येचा आकडा येण्याच्या आधी ना चीनमधून अजून एक आकडा काही महिन्यांपूर्वी बाहेर आलेला की चीनमध्ये 30 लाखांपेक्षा जास्त मुलं की ज्यांची लग्न झाली पाहिजेत ती अविवाहित आहेत. म्हणजेच तिथे काय तर मुलींची संख्या इतकी कमी झालेली आहे की तिकडची भरपूर मुलं, भरपूर पुरुष हे अविवाहित आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हा आकडा आलेला आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि बघा असं जबरदस्तीने गर्भपात करणं ऑलरेडी याच्यावर बरेचसे जे मानवाधिकार कार्यकर्ते असतात ते खूप बोलत असतात. आपल्याकडे आपल्या भारतामध्ये आपण बघितलं ना तर 24 आठवड्यांपर्यंत म्हणजे 24 आठवड्यांच्या आत अबॉर्शन केलं जाऊ शकतं, गर्भपात केला जाऊ शकतो. पण तिथे सुद्धा मानवाधिकारी भरपूर वेळा याच्यावर म्हटले आहेत की गर्भपाताचा अधिकार, अबॉर्शनचा अधिकार हा असलाच पाहिजे कोणत्याही स्त्रीला. बघा ना काही दिवसांपूर्वी गर्भपाताबद्दल एक गोष्ट खूप न्यूजमध्ये होती. अमेरिकेमध्ये ना एक स्टेट आहे ते म्हणजे टेक्सास. तर टेक्सासमध्ये त्या स्टेटने असा निर्णय घेतलेला की 6 आठवड्यांपेक्षा जर जास्त झाल्या असतील प्रेग्नन्सी राहून आणि गर्भपात केला तर तो गुन्हा मानला जाईल. तर त्याच्यावर सुद्धा खूप जास्त टीका होते. मग बघा जिथे नॉर्मल गर्भपाताच्या बाबतीत जे कायदे करण्यात आलेले आहेत त्याच्यावर सुद्धा टीका होते. मग असं जबरदस्तीने गर्भपात करणं हे किती चुकीचं आहे ते सुद्धा तुम्ही समजू शकता. ठीक आहे, तर असं 1 चाइल्ड पॉलिसीच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी होत्या. आणि चायनामध्ये जर आता आपण एक चायनाचं डेमोग्राफिक्स बघितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की स्त्रियांची जी संख्या ती खूप जास्त कमी आहे. आणि मग आता आपण ग्रोथकडे वळूया. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की चीनमध्ये लोकसंख्या अजून जास्त आहे, पण चीनमधला जो लोकसंख्येचा दर आहे तो खूप खूप कमी होत आलेला आहे. जर आपण इथे 2000 जर बघितलं तर 0.76% एवढा ग्रोथ होता. आणि आता वार्षिक ग्रोथ आहे, हा ओके, हा वार्षिक वाढ आहे. तर याच्यामध्ये जो 2019चा जर तुम्ही ग्रोथ बघितला तर 0.33% एवढाच आहे. म्हणजेच हा जो वार्षिक ग्रोथ आहे तो सुद्धा खूप कमी झालेला आहे. आणि इनफॅक्ट 2019-20 मध्ये जो वार्षिक ग्रोथ झालेला आहे ना तो सर्वात पहिल्यांदा एवढा कमी राहिलेला आहे 1980 नंतर आय थिंक. ठीक आहे, म्हणजेच बघा तिकडचं जे ग्रोथ रेट आहे ते कमी होतोय. परत त्याचबरोबर लिंग गुणोत्तर आहे ते खूप वाढत चाललेले आहे. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा आता ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत ना त्याच थोड्याशा इथे मी मेन्शन सुद्धा केलेल्या आहेत की देशाच्या लोकसंख्येच्या वाढीचा जो दर आहे तो खूप झपाट्याने कमी होतोय. 2020 मध्ये चीनची लोकसंख्या 141 बिलियन आहे, हीच 2019 मध्ये किती होती 139 बिलियन होती. म्हणजेच लोकसंख्येचा जो दर आहे तो खूप कमी झालेला आहे. त्याच्यानंतर 2010च्या जनगणनेनंतर ही संख्या 72 मिलियन इतकी वाढली असून, ओके, 2010च्या जनगणनेनंतर म्हणजे जी लोकसंख्या आहे ती 72 मिलियन इतकी वाढली असून या काळात 5.38% एवढीच वाढ झालेली आहे. म्हणजे 10 वर्षांचा हा वाढीचा दर आहे. ठीक आहे, आणि सरासरी वार्षिक दर 0.53% होता. ओके, हे सरासरी वार्षिक दर आहे
तो पूर्ण 10 वर्षांचा सरासरी काढण्यात आलेला आहे. आणि जर आपण इथे वार्षिक दर बघितला 2019चा, तर तो 0.33% एवढाच आहे, म्हणजे बराचसा कमी झालेला आहे. त्यानंतर 2000 ते 2010 या काळात सरासरी वार्षिक दर हा 0.57% होता. म्हणजेच बघा 0.4%ने इथे फरक पडलेला आहे, 0.04%ने. राईट. मग आता या संबंधित समस्या कोणत्या आहेत? म्हणजे चीनने 3 चाइल्ड पॉलिसी घोषित तर केलेली आहे, पण चीनच्या लोकांकडून ही 3 चाइल्ड पॉलिसी अडॉप्ट केली जाईल का? बघा ऑलरेडी 2 चाइल्ड पॉलिसी ही घोषित केलेली, पण ती सुद्धा सक्सेसफुल झाली नाही आणि त्यामुळे 3 चाइल्ड पॉलिसी आणावी लागली. पण 2 चाइल्ड पॉलिसीच्याच वेळेला या सगळ्या समस्या होत्या. एक म्हणजे ना, आता तिकडच्या लोकांना एवढ्या वर्षांमध्ये त्यांनी ते अडॉप्ट केलेलं आहे की वनच म्हणजे एकच बाळ असलं पाहिजे, तर त्यांनी अडॉप्ट केलेलं आहे. मग आता डिरेक्टली ते 2 चाइल्डवर किंवा 3 चाइल्डवर जाऊ शकत नाहीत, असं त्यांचं आपण म्हणू शकतो ना एक कल्चरच झालेलं आहे, किंवा त्यांनी ती गोष्ट चांगल्या प्रकारे अडॉप्ट केलेली आहे. दुसरं म्हणजे महागडं राहणीमान. तर चीनमधलं काय, आपण कुठल्याही ठिकाणी आता जाऊ तर जे राहणीमान आहे, जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, ते आपलं खूप महागडं झालेलं आहे. मग बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की एक बाळ असेल तर सगळा जो खर्च आहे तो त्याच्याच मागे करावा. राईट. त्यानंतर चीनमध्ये दीर्घ कामकाजाची व्यापक संस्कृती आहे. ओके. सो खूप जास्त काम केलं जातं तिथे. तुम्हाला माहितीच असलं पाहिजे की चीनमध्ये सर्वात जास्त स्वस्त लेबर्स मिळतात आणि त्यामुळे तिकडच्या इंडस्ट्रीज एवढ्या वाढलेल्या आहेत. एक मूल पुरेसं आहे यावर विश्वास ठेवणारे अनेक लोक आहेत तिथे. काही जणांना तर मूल होण्यात सुद्धा रस नाहीये, म्हणजे स्वतःचं आयुष्य ते जगतात, त्यांना कोणत्याही प्रकारची जबाबदारी नकोय. मग हे प्रॉब्लेम्स कशाशी संबंधित आहेत, तर ते पूर्णपणे तिकडच्या लोकांच्या सायकोलॉजीशी संबंधित आहेत. आता लोकांची सायकोलॉजी तर गव्हर्नमेंट चेंज करू शकणार नाहीये ना, त्यामुळे मग जरी 3 चाइल्ड पॉलिसी आली असली तरी ती सक्सेसफुल होईल की नाही ते प्रॉब्लेम्स इथे निर्माण होऊ शकतात. ठीक आहे. पण या सगळ्यांमध्ये मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं ना की त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. बघा कोणतीही अर्थव्यवस्था जर वाढायची असेल तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या एज ग्रुपचं पॉप्युलेशन हे नेहमीच जास्त असलं पाहिजे, तर ते म्हणजे यंगर एजचं. राईट. जसं आपण म्हणू शकतो 18 ते किंवा 35 वयांपर्यंतचं, 40 वयांपर्यंतचं हे जे पॉप्युलेशन आहे ते जास्त असलं पाहिजे. पण तिथेच आपण चीनमध्ये जर सध्याचा आकडा बघितला ना, तर जे 141 कोटी लोकसंख्या आहे ना, त्याच्यातलं 19% लोकसंख्या ही वृद्धांचीच आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे वृद्ध सुद्धा कोणते वृद्ध आहे, ज्यांचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे. ठीक आहे. मग ऑब्व्हियसली जर एजेड लोक असतात तर त्यांचा जो आउटपुट असतो तो इकॉनॉमीला तेवढा नसतो किंवा जीडीपी मध्ये त्यांचा तेवढा हातभार लागत नाही. मग समजा वृद्ध लोकसंख्येची वाढ झाली तर नक्कीच तिथे इकॉनॉमीवर सुद्धा खूप जास्त परिणाम होणार आहे आणि त्याच्यामुळेच चीनने असा निर्णय घेतलेला आहे. आपण भारताच्या बाबतीत बघितलं तर भारतामध्ये तसं केंद्राचं असं कोणता नियम नाहीये किंवा असा कोणता कायदा नाहीये, पण असे काही 7-8 राज्य आहेत आपल्या देशामध्ये, त्यांच्यामध्ये काही असे रूल्स आहेत. ओके. तिथे सुद्धा अशी काही प्रॉपर पॉलिसी नाहीये, रूल्स आहेत. जसं महाराष्ट्रामध्ये आपण 2 चाइल्ड पॉलिसी बघितलेली की जे सरकारी नोकरीमध्ये जर कोणाला काम करायचं असेल किंवा सरकारी नोकरीमध्ये कोण काम करत असतील तर 2च मुलं असली पाहिजे. जर 3रं चाइल्ड असेल तर ते सरकारी नोकरी करू शकत नाही. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा तशाच प्रकारची 2 चाइल्ड पॉलिसी आहे. राजस्थानमध्ये सुद्धा आहे. आसाममध्ये तर आत्ताच 2021 मध्येच ही पॉलिसी लागू करण्यात आलेली आहे. आता प्रत्येक राज्यांच्या पॉलिसीमध्ये किंवा प्रत्येक राज्यांच्या रूल्समध्ये थोडाफार काही बदल आहे. जसं बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये ना ज्या स्थानिक शासन संस्थेच्या निवडणूक आहेत ते सुद्धा लढवू शकत नाही. जर 3रं अपत्य असेल तर तो व्यक्ती तो सुद्धा लढवू शकत नाही. पण बघा मध्य प्रदेशच्या बाबतीत तसं नाहीये. मध्य प्रदेशमध्ये स्थानिक निवडणुका तो व्यक्ती लढवू शकतो. 3रं अपत्य असू दे, 4थं अपत्य असू दे, पण सरकारी नोकरी अलाउड नाहीये. इनफॅक्ट मध्य प्रदेशमध्ये ना जर न्यायालयात सुद्धा काम करायचं असेल तर त्याच्यासाठी 2 चाइल्ड पॉलिसी म्हणजे तो रूल सुद्धा अप्लाय केलेला आहे. ओके. आपण या लेक्चरमध्ये 3 चाइल्ड पॉलिसी चायनाने का स्वीकारली ते सुद्धा समजून घेतलेलं आहे. त्यांची 1 चाइल्ड पॉलिसी कशा प्रकारे विवादास्पद होती ते सुद्धा नीट समजून घेतलेलं आहे. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला हे लेक्चर नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल. अशाच पद्धतीचे अजून डिटेलमध्ये लेक्चर्स आपल्या विजन स्टडीच्या ऍपवर वेगवेगळ्या कोर्सेस थ्रू अवेलेबल आहेत.
जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच या बॅचेसना ऍडमिशन घेऊ शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी ऑलरेडी संयुक्त गट ब मध्ये ऍडमिशन घेतलंय त्यांच्यासाठी एक अपडेट आहे, जोपर्यंत तुमची संयुक्त गट ब ची